हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील जुलै महिन्यामध्ये आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, त्याच्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षा झाल्या होत्या पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील. तर यापैकी आरोग्य सेविका, आरोग्य सेवक 40% आणि 50% यांचे निकाल यायला सुरुवात झालेली आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यांचे निकाल आलेले आहेत, ते कुठं पाहायचे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तसंच ग्रामसेवकचा निकाल कधी लागणार आहे ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील. आणि यामध्ये 200 रुपयाचं BMC ई बुक मोफत दिलेलं आहे. म्हणजे 500 रुपयाच्या कोर्समध्ये 200 रुपयाचं ई बुकसुद्धा मोफत तुम्हाला दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, जिल्हा परिषद रत्नागिरी आरोग्य सेवक 50% निकाल जाहीर झालेला आहे. त्याशिवाय झडपी रत्नागिरी आरोग्य सेवक 40% निकाल लागलेला आहे. त्यानंतर झडपी रायगड आरोग्य सेवक 40% सुद्धा निकाल लागलेला आहे. त्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते निकाल लागलेत ते पहा. तर झडपी पुणे आरोग्य सेविकेचा निकाल लागलेला आहे. त्यानंतर झडपी नगर आरोग्य सेविकेचा निकालसुद्धा लागलेला आहे. तर एवढेच निकाल आत्तापर्यंत जाहीर झालेले आहेत. उर्वरित जिल्ह्यांचे निकालसुद्धा जाहीर होतील. ते कुठं पाहायचे तुम्हाला, तर जाहीर झाल्यानंतर विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर त्याची PDF मिळेलच. शिवाय तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता त्या जिल्ह्याची जी जिल्हा परिषदेची जाहिरात जिल्हा परिषदेची ऑथॉरिटी वेबसाईट आहे, त्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला निकाल पाहता येईल. तर ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अर्ज केला होता त्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला हा निकाल पाहता येईल. आणि विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर तर मी PDF अपलोड करणारच आहे. आता राहिला प्रश्न ग्रामसेवकचा निकाल कधी लागणार, तर 15 सप्टेंबरपर्यंत ग्रामसेवकचा सुद्धा निकाल लागणार आहे. ऑलरेडी त्याचं प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे, त्याच्यावर मी व्हिडिओही बनवला होता. तर हे बाकीचे निकाल 31 ऑगस्टपर्यंत लागणार होते, तर कालपासून निकाल यायला सुरुवात झाली आणि ग्रामसेवकचे निकालसुद्धा 15 सप्टेंबरपर्यंत लागणार आहेत. जर तुम्हाला BMCसाठी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. 200 रुपयामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी म्हणजे संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर होईल अशा पद्धतीनं सर्व माहिती दिलेली आहे. मुंबई महानगरपालिकेची सुद्धा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.